आणि तिथं काही खऱ्या औरंग्याच्या पिलावळी घोषणा देत आहेत की आम्हाला अहमदनगरच नाव पाहिजे, अहिल्यानगर नको, जोरजोरात घोषणा देत आहेत। आणि मग माझ्यासारख्या कार्यकर्त्याला प्रश्न पडला की आता वर्षभर हे नामांकनाचा विषय सुरू आहे। मे 2023ला 31 मेला माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी घोषणा केली महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या अहिल्या भक्तांच्या मागणीवरून की होय आम्ही अहमदनगरचं नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करू। आणि त्यांनी केलं, तसा निर्णय घेतला कॅबिनेटचा, केंद्राला पाठवला। मागच्या 15-20 दिवसापूर्वी केंद्राच्या रेल्वे आयोगाची मंजुरी आली की अहमदनगरचं रेल्वे स्टेशनचं नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करावं। आता पोस्टाची मंजुरी येईल। 1 वर्षामध्ये कुठल्याही व्यक्तीनं एवढे नेते पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरला आले असतील, एवढे कार्यक्रम झाले, किंवा तिकडं संभाजीनगरला आले असतील, इकडं सगळीकडं राज्यभराचा विषय ना, तिथं कुणीही मागणी केली नाही। आज शरद पवार गेल्यानंतरच ते खऱ्या औरंग्याची पिल्लं का अशी मागणी करतायत? हा मिनी औरंगजेब आहे असं माझं म्हणणं आहे। शरद पवार म्हणजे हा मिनी औरंगजेब आहे, मिनी औरंग्या आहे। आणि त्या खऱ्या औरंग्याच्या पिलावळींना यामध्ये औरंगजेबाचे काही गुण दिसत असतील, काही अवशेष दिसत असतील त्यांना, म्हणून त्यांनी तिथं घोषणा केली असेल।